करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांसाठी ही महत्त्वाची बातमी, कारण कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन हे आज बंद राहणार आहे। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची स्वच्छता सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला। 3 ऑक्टोबरला देवीची घटस्थापना होणार। आपले प्रतिनिधी शेखर पाटील थेट कोल्हापुरातून आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याशी बातचीत करूया। शेखर, खरं तर भक्तांसाठी महत्त्वाची बातमी, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साफसफाई करण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय। तुम्ही आता मंदिर परिसरातच दिसताय, काय नेमकी परिस्थिती आहे, भाविकांचं नेमकं काय म्हणणं आहे? विक्रांत, दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो स्वच्छ केला जातो। मंदिराची स्वच्छता जी आहे ती 4 ते 5 दिवसांपासून सुरू आहे आणि आज महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे कोल्हापुरातल्या याच आई अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता जी आहे ती होणार आहे। आणि गाभाऱ्याची स्वच्छता जेव्हा होते तेव्हा एक दिवस मंदिर जे आहे ते पूर्णपणे बंद ठेवलं जातं आणि भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन जे आहे ते घेता येतं। मी सध्या त्याच मंदिर परिसरामध्ये आणि आपण पाहताय काही भाविक जे आहेत ते सकाळची आरती या ठिकाणी पार पडते आणि आरती नंतर हे मंदिर जे आहे ते आता पूर्णपणे बंद केलं जाणार आहे दिवसभर आणि त्यानंतर आज पूर्ण गाभाऱ्याची स्वच्छता जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे, ही स्वच्छता जेव्हा होत असते त्यावेळी आई अंबाबाईची मूर्ती जी आहे ती पूर्णपणे झाकून ठेवली जाते, मूर्तीला कुठल्याही पद्धतीने इजा पोहोचू नये यासाठी खरं तर मंदिराची स्वच्छता जी आहे ती केली जाते। इथली काही पुजारी देखील विक्रांत आपल्या सोबत आहेत। खरं तर दरवर्षी एरले पद्धतीने या ठिकाणी पूजा ते मांडली, खरं तर मूर्ती झाकून ठेवली जाते। कशी परंपरा गेली अनेक वर्ष? नवरात्राच्या पूर्वसंध्येला दरवर्षी साधारणतः एकादशीच्या दिवशी सर्व नियोजन करून देऊळ धुतलं जातं आणि स्वच्छता केली जाते। या दिवशी आपल्या जे दुर्गम भाग आहे राधानगरीसारखा, या ठिकाणी जे इरलं पावसासाठी वापरलं जातं त्याच पद्धतीचं इरलं हे मूर्तीवर झाकलं जातं आणि साडी झाकून मग आता 10 वाजताच्या आत सगळ्या पूजा अर्चावरून उत्सव मूर्ती दर्शनासाठी ठेवली जाईल आणि इथून पुढचे सगळे विधी हे संध्याकाळी स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर 4 नंतर पुन्हा सुरू होऊन सगळ्या विधींची पूर्तता होईल। विक्रांत, बघितलं तर आजचे विधी जे आहे ते पूर्ण होणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा मंदिर जे आहे ते भाविकांसाठी उघडलं जाणार आहे। मात्र भाविक अनेक भागातून येत असतात आणि म्हणूनच त्यांच्या गैरसोय जी आहे ती होऊ नये म्हणूनच पलीकडे सरस्वती मंदिरच्या बाजूला उत्सव मूर्ती ठेवलेली आहे। त्याच उत्सव मूर्तीचं देखील दर्शन जे आहे ते भाविक आज दिवसभरात घेऊ शकणार आहेत।